आणि रोड शो साठी जे वाहन तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि इथे उपस्थित असलेले नेते आपल्याला दिसतायत आणि अगदी आता हा रोड शो सुरू होतोय। मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची नागरिकांची मोठी गर्दी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी। महायुतीकडनं हे मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मुंबईमधले 6 मतदारसंघ नजरेसमोर ठेवून जरी हे ईशान्य मुंबई मतदारसंघातलं शक्ती प्रदर्शन असलं तरी त्याचा परिणाम 6ही मतदारसंघांवरती होईल असा अंदाज राजकीय जाणकार सांगतात। 1999 पासूनचा जर ट्रेंड बघितला तर मुंबईमधले मतदारसंघ हे देशामध्ये कुणाचं राज्य येणार अशी काहीशी दिशा ठरवत असतात असा एक आकडा सांगतो। जसं 1999 मध्ये मुंबईमधल्या 6 पैकी 4 जागा ह्या युतीने जिंकलेल्या होत्या आणि केंद्रात एनडीएचं सरकार आलेलं होतं। 2004 मध्ये हाच आकडा उलटा झाला। युतीच्या अवघ्या 2 जागा आल्या आणि केंद्रातलं सरकार त्यानंतर पडलं। इथे यूपीएचं सरकार आलं। 2009 मध्ये तर 6च्या 6 जागा आघाडीने जिंकलेल्या होत्या। युतीला एकही जागा मिळालेली नव्हती आणि केंद्रातलं यूपीएचं सरकार कायम राहिलं होतं। मात्र 2014 मध्ये हाच आकडा पुन्हा एकदा उलटलेला दिसला। युतीनं सगळ्याच्या सगळ्या 6 जागा जिंकल्या आणि केंद्रामध्ये एनडीएची सत्ता स्थापन झाली। 2019 मध्ये सुद्धा तेच चित्र कायम राहिलेलं आहे आणि एनडीए सत्तेत आहे। आता 2024 मध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागणार आहे। मुंबईतले हे 6 मतदारसंघ आणि तिथे कोण राज्य करणार याचा ट्रेंड, हा देशामध्ये कोण राज्य करणार हा ट्रेंड हे मला वाटतं समांतर रेषांमध्ये जातात अशीच गेल्या काही निवडणुकांमधली आकडेवारी सांगते। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। यावर्षी महाराष्ट्रातली निवडणूक ही काहीशी वेगळी म्हणावी लागेल कारण पक्ष तेच आहेत मात्र त्यामध्ये फूट झाली आहे। शिवसेनेमध्ये फूट झाली आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा गट जो आहे जो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली आहे आणि त्यातला एक मोठा गट हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत आलेला आहे आणि यामधले जे उर्वरित पक्ष आहेत ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ते सगळे एकत्र महाविकास आघाडीमध्ये लढत आहेत आणि त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना अनेक ठिकाणी चुरशीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। यंदा प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अस्तित्व सुद्धा मोठं दिसलेलं आहे। 2019च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात केवळ 12 सभा झालेल्या होत्या मात्र यावेळी हा आकडा 20 पेक्षा जास्त आहे। त्यांनी अनेक ठिकाणी रोड शोज केलेले आहेत। महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जे वाहन जो रथ तयार केलेला आहे रोड शो साठी त्याच्यासमोर मोठ्या संख्येनं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या दिसत आहेत। महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी गर्दी आहे आणि रोड शो द्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते। इथल्या नागरिकांकडून पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी गेल्या अनेक तासांपासून अनेक नागरिकांनी केलेली आहे। हजारोंच्या संख्येने जनसमुदाय इथे दुपारपासून पंतप्रधान मोदींची प्रतीक्षा करत आहे। अनेक नागरिक ज्यांच्या हातामध्ये महायुतीमधल्या सगळ्या पक्षांचे ध्वज आपल्याला दिसत आहेत। अनेकांच्या हातामध्ये पंतप्रधान मोदींचे कटआउट्स आहेत। त्यांनी हँडीज धरलेले आहेत त्यांच्या हातामध्ये आणि प्रत्येक जण जोरदार घोषणा त्यांच्या नावाने लगावताना आपल्याला दिसत आहे। एक मोठं शक्ती प्रदर्शन भाजपच्या वतीने इथं होतंय, महायुतीच्या वतीने इथे केलेलं आपल्याला दिसतंय। ईशान्य मुंबई मतदारसंघातलं हे शक्ती प्रदर्शन घाटकोपर भागामध्ये होत आहे। मिहीर कोटेच्या हे इथले भाजपचे उमेदवार आहेत आणि आता महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या संस्कृतीची झलक दाखवणारी कोळी नृत्य आपल्याला दिसत आहे। महाराष्ट्रातली मुंबईची खासियत कोळी नृत्य। तगडा सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतःचं सुरक्षेचं कवच असतं, मात्र मुंबई पोलिसांनी सुद्धा इथे तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे। खरं तर हा रोड शो त्याच भागातून होतोय ज्या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली होती। घाटकोपरमधल्या LBS रोडवरती सुरू असलेलं महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन। मुंबईकरांकडे मतांचा जोगवा मागताना मुंबईकरांच्या समस्या त्यांच्यावर आलेली संकट याचा विसर या राजकारण्यांना पडू नये एवढीच अपेक्षा। मोठ्या संख्येने आपल्याला इथं गर्दी दिसते, कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि स्थानिक नागरिकांची। भाजपकडून ज्या पद्धतीने आता प्रचाराच्या शेवटच्या 2-3 दिवसात हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे ते पाहता मुंबईमधल्या 6च्या 6 जागांचं लक्ष त्यांच्या समोर आहे, यामध्ये वाद नाही। मात्र पंतप्रधान मोदींचा हा करिश्मा मुंबईकरांना भुरळ पाडणार का, हा या घडीचा मोठा प्रश्न आहे। शिवसेनेमध्ये झालेली फूट, राष्ट्रवादीत झालेली फूट, अनेक जण ज्यांच्यावरती ईडी, CBI सारख्या संस्थांकडून सुरू असलेल्या चौकशा, आरोप आणि त्यांचं भाजपच्या वळसणीला येणं हे अनेक मुद्दे आहेत जे नागरिक विसरलेले नाहीयेत। मात्र या क्षणाला पंतप्रधान मोदींचा करिश्मा ही अशी गोष्ट आहे जी भाजपकडून वारंवार मतदारांच्या समोर मांडली जाते। एक प्रकारे थोपवण्याचा प्रयत्न असू शकतो हा,
मात्र हा करिश्मा, पंतप्रधान मोदींचं हे नाव हे मतदारांवर परिणाम करणार का, त्यांचा माइंडसेट ठरवणार का, त्यांचं मत निश्चित करणार का, हे 4 जूनलाच आपल्याला कळू शकते. आज जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा झाली, आज हा रोड शो घाटकोपरमध्ये होतोय. 17 तारखेला अशीच एक मोठी सभा शिवाजी पार्कवर होणार आहे, जिथे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर असतील. माझ्या गर्दीमध्ये आपल्याला मनसेचे कार्यकर्ते सुद्धा दिसून आले मोठ्या संख्येनं. मनसेनं बिनशर्त आपला पाठिंबा महायुतीला जाहीर केलेला आहे. राज ठाकरेंनी महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी सभा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि 17 तारखेला त्यांचीच ही एकत्रित सभा होणार आहे. जनतेला भुरळ पाडणारे हे 2 नेते ज्यावेळेला एकाच मंचावर असतील, त्याचा कसा परिणाम मतांवर दिसून येतो हे पाहणं मोठं औत्सुक्याचं असेल. आणि इथे भारताच्या विविध कानाकोपऱ्यातल्या संस्कृतींचं दर्शन घडवलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे आपण बघतोय आणि मोठ्या संख्येनं भाजपचे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि मोदींना मानणारा, मोदींची भुरळ ज्यांच्यावरती आहे असा मोदींचा चाहता वर्ग सुद्धा आपण पाहिलेला आहे. अगदी दुपारपासूनच या सगळ्यांनी या परिसरामध्ये गर्दी केलेली होती. तर ही थेट दृश्य आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे आणि त्याच वेळेला त्यांच्यासोबत भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा तिथे उपस्थित असलेले दिसत आहेत. घाटकोपर हा परिसर साधारणतः खरं तर मिश्र असा मतदारसंघ आहे आणि इथून नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो सध्या आपण बघतोय. या मिश्र मतदारसंघामध्ये वेगवेगळी जातीय समीकरणं असतील, वेगवेगळी गणितं असतील, ही सुद्धा बघायला मिळतात. गुजराती बहुल असा हा मतदारसंघ आणि या सगळ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आपण बघतोय. मोठमोठाले बॅनर, मोठमोठे कटआउट संपूर्ण रस्त्याभर लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच तसं बघायला गेलं तर महायुतीचं हे एक मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांचा आता शेवटचा टप्पा 20 तारखेला असणार आहे आणि याच 20 तारखेला या सगळ्या मतदारसंघांसाठी मतदान पार पडेल आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आपण बघतोय. तर हा रोड शो सध्या सुरू झालाय आणि या रोड शोमुळे काही मुंबईकरांना आपला रस्ता थोडासा बदलावा लागू शकतो, कारण काही रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तर मेट्रोची सेवा सध्या 6 वाजल्याच्या नंतर बंद करण्यात आली आहे. मात्र रोड शोसाठी आणि मोदींना पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला बघायला मिळते. घाटकोपरमध्ये मिहिर कोटेचा हे यंदाच्या वेळेचे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी मुख्यत्वे हा रोड शो पार पडतो. ही थेट दृश्य आपण बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणी लोकगीतं असतील, लोकनृत्य असतील, याच्या तालावरती सगळ्या तरुणांनी ठेका धरलेला सुद्धा बघायला मिळतोय. मोठमोठी ढोलताशांची पथकं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज झालेली आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळेच लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जमलेले आपण बघतोय. संपूर्ण रस्ताभर नरेंद्र मोदींचे फोटो, बॅनर्स आणि कटआउट्स लावण्यात आलेले आहेत. तर अत्यंत मोठा आणि तगडा इतकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे आपण बघितलं या संपूर्ण रोड शोमध्ये अगदी ज्या वेळेपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे तेव्हापासून तर महिला वर्गाची संख्या या शक्ती प्रदर्शनाच्या वेळेला अत्यंत मोठी दिसते. लक्षणीय अशा संख्येने महिलांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हा रोड शो भाजपसाठी, शिंदेंच्या शिवसेनेसाठी, एकूणच महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या सगळ्याचं रूपांतर आता
मतपेटीमधून मतदार करणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण 20 तारखेला जे मतदान होणार आहे ते मुंबईमधल्या 6 जागांच्या लोकसभेसाठीचं ते मतदान असेल। आणखी काही पालघर, भिवंडी, नाशिक सारखे सुद्धा मतदारसंघ आहेत ज्यासाठी हे मतदान घेतलं जाणार आहे। मात्र सध्याचं ह्या एक मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहे।